पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा जी आर काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती. ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, जी आर कोणाचं आहे? आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करतात ते काय घेतात, कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे, पण गेल्या 3 वर्षामध्ये 2 मुख्यमंत्री वेगळे झालेत, सरकारमध्ये ते स्वतः बसलेत, पण आरोप आमच्यावर करतात. नशीब नेहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकवलेवर पोचले नाहीत, तर 1858 मध्ये मकवलेनीच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील. हे स्पेंडर किंवा ह्या सगळा हा अहवाल असेल तो उद्या भाजप स्वतः जाणार आहे तुमच्या विरोधात. चांगलं आहे, पण ते स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय? कदाचित हे नाहीये ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत, कारण ते पण आहेत ते दिसतात आपल्याला. काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे? हेही असू शकतं. आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं, मी आणि म्हणून बोललो नाहीये, तर मी जे सांगतोय ना की जी आर ची तारीख काय, परवा जी आर काढलाय त्या सक्तीचा. कुठच्या धूनमध्ये हे लोक ते झोपेत आहेत की काय आहेत? सक्तीचा जी आर हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे, भ्रष्टनाथ मिंदेंच्या मंत्र्यांनी काढलाय. कदाचित भ्रष्टनाथ मिंदेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना, हा देखील विचार तुम्ही करा. फडणवीस म्हणतात की ठाकरे बंधूंबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येतोय. ते म्हणतात की ते जर मराठी असेल मग मी काय पंजाबी आहे का? तर आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोलतो? म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करतंय हे त्यांनी ओळखावं. आणि विषय आपण सगळे भारतीयच आहोत, सगळ्या भाषा येतात, पण मुख्य गोष्ट हीच आहे की थोडं तरी राजकारण बाजूला ठेवून, स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का? आणि मी जे काल बोललो ना, नरसिंहराव साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते, बरोबर, त्याच्या म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही, त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांना यायच्या, जवळपास 14 की 15 भाषा त्यांना यायच्या. स्पष्ट बोलायचे ते भाषेत, अस्खलित भाषा बोलायचे. ते काय सक्तीच्या शाळेत गेले होते का 14 भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजे? वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायचे? तेच काय आता शशी थरूर बाहेर फ्रेंच मध्ये बोलले, सक्तीच्या भाषेत बोलले होते का? मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून शिकवताय काय? किती भाषा तुम्ही लादणार? बघा, उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे, ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ. शरद पवारांनी पाठिंबा दिलेलाच आहे, कार्यकर्त्यांना आव्हान दिले, मात्र काँग्रेस येणार नाहीये त्यांनी स्पष्ट केलंय. बघा, उद्या परवाचं जे आंदोलन आहे, उद्याचं जे असेल किंवा 5 तारखेचं असेल, आणि हे आंदोलन जोपर्यंत हा जी आर सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील. महत्वाची गोष्ट हेच आहे, आमचा विरोध कशाला आहे? पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो, भाषेला नाही, त्या भाषिकांना नाहीये, पण कुठचीही भाषा. मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे. आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना, ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं, मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार, काय करणार? म्हणजे स्वतःला कळत नाही. पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा. आज या 10वीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे, उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल. पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत, महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी म्हणून उतरलेलो आहोत, आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही. हे जे आंदोलन आहे तुमचं ते गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत असेल, पण आता तुमच्या मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मनसे आणि सेनेमध्ये त्या अनुषंगानं मतभेद पाहायला मिळतात. नेमकं कुठून काय मतभेद कुठचे आहेत? तुम्हाला रूट आता हा नीट येईल, आता अजून 5 तारखेला आहे, त्याच्यावरती एकमत होतंय का? एकमत 100% होणार ना. मोर्चाच एका विषयासाठी आहे, तर एकमत होणार. आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही, आम्ही मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी होतो. चर्चा सुरू आहे, पण त्यावर टीका पण होते. माणिकराव मुकाटे म्हणतात की यामागे राजकीय अर्थ लपलेले आहे. नाही, ठीक आहे, त्याच्यात मी काय सांगतो. नाही, बघा, मी त्याच्यात आता जाणार नाही, कारण महत्वाची गोष्ट हीच आहे. आज मी 25 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्या समोर मांडत आहे. हा विषय 25 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक, विद्यार्थी, परिवार या सगळ्यांचा आहे. अनेक कॉलेजेसचा आहे. कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात, त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की सरकार वाट लावू इच्छित आहे. आणि हे सगळं होत असताना नेमकं कॉलेजेस सुरू कधी होतील,
परीक्षा पुढच्या होणार कधी, निकाल आता ही जी लागलेली आहे त्याची यादी येणार कधी, हा सगळा विषय आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्यात ही यादी लागली नाही तर. सर, आज आप जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, इस प्रेस कॉन्फ्रेंस पीछे का उद्देश्य क्या है? क्योंकि जिस तरीके से हिंदी भाषा के पर लगातार सख्ती से एक अपना रुख अपना रहे हैं, क्या कहना चाहिए? इस आज जो पत्रकार परिषद में ले रहा हूं ये इसी विषय पे है कि महाराष्ट्र में लगभग 25 लाख विद्यार्थियों के हाल हो रहे हैं. 13 मई को इनके जो 10वीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे, घोषित हुए, और 13 मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की, कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए, क्योंकि ऑनलाइन एडमिशन्स के लिए जो फॉर्म भरना था उस फॉर्म में गड़बड़ी थी, जो ओटीपी आना था या जो भी एसएमएस आना था उसमें गड़बड़ी थी, जो वेबसाइट या जिस कंपनी की वेबसाइट है, विंसिस या कोई कंपनी है पूना की, शायद पहली बार इतनी बड़ी स्केल पे ये हैंडल कर रहे सारी चीजें, तो उनको भी तकलीफ हो रही थी, उनकी भी साइट क्रैश हुई. तो पहला सवाल यही है कि 25 लाख विद्यार्थियों का भवितव्य, उनका भविष्य, उनकी ऑनलाइन एडमिशन प्रोसेस सिर्फ एक ही कंपनी के हाथों क्यों दी गई. दूसरी बात, कोई एक्सपेरिमेंट ना करते हुए, कोई ड्राई रन ना करते